नमस्कार. मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲरिस्टॉटल यांनी त्यांच्या पोएटिक्समध्ये जी काही ट्रॅजेडीची कॉन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी काही कॉन्सेप्ट सांगितलेली आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यापूर्वी आपण द कॉन्सेप्ट ऑफ ट्रॅजेडीशी रिलेटेड 2 पार्ट्स बनवलेले आहेत. त्यामध्ये डेफिनेशन ऑफ ट्रॅजेडी, हाऊ ट्रॅजेडी इज डिफरंट फ्रॉम अदर पोएटिक फॉर्म्स वरती फोकस केलेला आहे. यामध्ये ट्रॅजेडी ॲज ॲन इमिटेशन ऑफ ॲक्शन या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ही कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ट्रॅजेडी ॲज ॲन इमिटेशन ऑफ ॲक्शन. ॲरिस्टॉटल यांनी ट्रॅजेडीची जी काही डेफिनेशन दिलेली आहे त्या डेफिनेशनचा विचार आपण करता त्यामध्ये सेंट्रल पार्ट किंवा चीफ पार्ट जो आहे ते एक्सप्रेशन आपल्याला इथं पाहायला मिळतं. आता त्यांनी असं म्हणलेलं आहे, ट्रॅजेडी इज ॲन इमिटेशन ऑफ ॲक्शन दॅट इज सिरियस, कंप्लीट अँड ऑफ अ सर्टन मॅग्निट्यूड. आता ही ॲक्शन जी आहे त्या ॲक्शनचं इमिटेशन ते म्हणजे ट्रॅजेडी. आता हे यामध्ये काय काय इन्क्लूड आहे. ॲरिस्टॉटल स्टेट्स इन द बिगिनिंग दॅट ट्रॅजेडी इज ॲन इमिटेशन ऑफ ॲक्शन. डेफिनेशनमध्ये सुरुवातीलाच त्यांनी उल्लेख केलेला आहे की ट्रॅजेडी म्हणजे काय आहे, तर ते इमिटेशन ऑफ ॲक्शन. हेन्स ॲक्शन इज द ऑब्जेक्ट ऑफ ट्रॅजेडी. त्यामुळं मेन पार्ट जो आहे तो ॲक्शन आहे. ॲक्शन हा ट्रॅजेडीचा ऑब्जेक्ट आहे. दिस ॲक्शन शुड बी सिरियस. आणि ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार ही ॲक्शन जी आहे ती सिरियस असायला हवी, तरच आपण त्याला ट्रॅजेडी म्हणणार, नाही तर कॉमेडी झालं असतं. नॉट ट्रिवियल ऑर ल्युडिक्रस ॲज इन द केस ऑफ कॉमेडी. कॉमेडीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अगदी क्षुल्लक बाबी त्यामध्ये मनोरंजक रीतीने हाताळलेल्या असतात. जी क्षुल्लक कृती जी आहे किंवा हास्यास्पद जी आहे ती इथं आपण कन्सिडर करायची नाही आहे. त्यामुळे ॲक्शन ही सिरियस असायला पाहिजे. द वर्ड कंप्लीट रेफर्स टू. आता डेफिनेशनमध्ये कंप्लीट असा वर्ड आलेला आहे. तो कंप्लीट याचा अर्थ काय आहे, ट्रॅजेडी कंप्लीट असायला हवी म्हणजे काय. द ऑर्गॅनिक युनिटी ऑफ द प्लॉट. ऑर्गॅनिक युनिटी ऑफ द प्लॉट, जो काही प्लॉट असेल त्या प्लॉटमध्ये युनिटी असणं गरजेचं आहे. म्हणजेच इट मस्ट हॅव अ बिगिनिंग, मिडल अँड अँड एंड. त्या प्लॉटला एक योग्य अशी सुरुवात, मध्य आणि शेवट असणं गरजेचं आहे. सुरुवात, मध्य आणि शेवट अगदी परिपूर्ण मिनिंगफुल असेल तरच ते ॲक्शन कंप्लीट आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणून कंप्लीट याचा अर्थ आपणाला बिगिनिंगच्या, मिडलच्या आणि प्रॉपर एंडिंगच्या संदर्भाने घ्यायचा आहे. द बिगिनिंग इज दॅट. आता बिगिनिंग म्हणजे काय अपेक्षित आहे. बिगिनिंग इज दॅट फ्रॉम विच फर्दर ॲक्शन फ्लोज आउट. अशी की जिथून पुढची ॲक्शन जी आहे ती कुठेतरी डिफाईन करण्याचं काम केलं जातं. अँड विच इज इंटेलिजिबल इन इटसेल्फ अँड नॉट कॉन्सिक्वंट ऑर डिपेंडंट ऑन एनी प्रेसियस सिच्युएशन. बिगिनिंग ही ट्रॅजेडीची जी बिगिनिंग आहे ती अशी आहे ज्यातून पुढील जे काही ॲक्शन्स आहेत त्या कुठेतरी आपणाला क्रिएट झालेल्या पाहायला मिळतात. आणि ती सुरुवात जी आहे ती इंटेलिजिबल इन इटसेल्फ, स्वतःमध्येच एक इंटेलिजिबल असणं, त्याला काहीतरी मिनिंग असणं, अर्थ असणं असावं लागतं. अँड नॉट कॉन्सिक्वंट ऑर डिपेंडंट ऑन एनी प्रेसियस सिच्युएशन, किंवा ही इतर कोणत्याही सिच्युएशनवरती अवलंबून नसते. एंड हा मात्र पूर्वी जे काही झालेलं आहे त्याच्यावरती अवलंबून असतो. पण सुरुवात मात्र अशी ही इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे, ती डिपेंडंट नाही. द मिडल इज दॅट. मध्य म्हणजे काय. द मिडल इज दॅट विच फॉलोज इनेविटेबली अपॉन व्हॉट हॅज गॉन बिफोर. पूर्वी जे काही घडलेलं आहे जे बिगिनिंगमध्ये त्याला फॉलो करण्याचं काम हे मिडल करतं. अँड ऑल्सो लीड्स ऑन टू ॲन इनेविटेबल कन्क्लुजन. आणि पुन्हा जे काही मिडलला ज्या काही ॲक्शन्स होतील त्याचं पुढे कन्क्लुजन जे आहे त्या कन्क्लुजनच्या दिशेनं याचा प्रवास चालू राहील. म्हणजे सुरुवातीला म्हणजे बिगिनिंगवरती अवलंबून असणारं
आणि ज्याच्यावरती पुढे कन्क्लुजन डिफाईन केलं जाईल, डिसाईड केलं जाईल, तो म्हणजे मिडल. द एंड इज दॅट विच फॉलोज इनेविटेबली फ्रॉम व्हॉट हॅज गॉन बिफोर. पुन्हा पूर्वी जे काही बिगिनिंगमध्ये झालेलं आहे, मिडलमध्ये जे काही झालेलं आहे, त्याचा परिपाक आपणाला पाहायला मिळतो या एंडमध्ये, एंड ऑफ ट्रॅजेडी. बट विच डझंट लीड टू फर्दर ॲक्शन. पण इथून पुढे ॲक्शन कोणतीही लीड करत नाही, कारण जो काही शेवट होतो तो इथंच होणं अपेक्षित आहे. इट मेक्स द कम्प्लिशन ऑफ द ट्रॅजिक ॲक्शन. आता बिगिनिंगला आपल्याला काही इंडिकेशन्स मिळतील की कशा पद्धतीने ॲक्शन जाणार आहे. मिडलमध्ये आपल्याला लक्षात येईल की बाबा कदाचित पॉसिबिलिटी जी आहे ती ट्रॅजेडीची कशा पद्धतीनं होऊ शकते, आणि मग ही ॲक्शन जी आहे ट्रॅजेडीची, ट्रॅजिक ॲक्शन, ती कंप्लीट होण्याचं काम इथं एंड या पार्टमध्ये होतं. म्हणजे बिगिनिंग, मिडल आणि एंड अशा पद्धतीनं कुठेतरी ही ॲक्शन आणि त्या ॲक्शनचं इमिटेशन या ट्रॅजेडीमध्ये होणं अपेक्षित आहे. द ॲक्शन दॅट ट्रॅजेडी इमिटेट्स इज इट्स प्लॉट. आता ट्रॅजेडी जी काही ॲक्शन इमिटेट करते, ज्या ॲक्शनचं अनुकरण करते, ते ॲक्शन म्हणजे काय आहे? इट्स प्लॉट. तर त्या ट्रॅजेडीचा प्लॉट. अँड इट मस्ट बी ऑलवेज बी इन अकॉर्डन्स विथ द लॉज ऑफ प्रोबॅबिलिटी अँड नेसेसिटी. आणि हा जो प्लॉट आहे तो प्रोबॅबिलिटी काय आहे, पॉसिबिलिटीज काय आहेत, नेसेसिटी काय आहेत, तर त्यांना अनुसरून कुठेतरी असायला पाहिजे. हवा तसा डेव्हलप आपल्याला हा करता येत नाही. ॲरिस्टॉटल सेज दॅट द ॲक्शन ऑफ अ ट्रॅजेडी मस्ट बी ऑफ अ सर्टन मॅग्निट्यूड. यामध्ये त्यांनी ॲक्शनच्या बाबतीत किंवा ही ॲक्शन जेव्हा आपण इमिटेट करतो तेव्हा त्याच्या बाबतीत आणखी एक पॉईंट इथं दिलेला आहे. तर ती कशी असायला पाहिजे? इट मस्ट बी ऑफ अ सर्टन मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूडचा मिनिंग काय आहे? द वर्ड मॅग्निट्यूड स्टँड्स फॉर म्हणजे रिप्रेझेंट्स इट्स प्रॉपर साईज ऑर लेंथ. आता ट्रॅजेडी म्हटल्यानंतर ट्रॅजेडीला एक प्रॉपर साईज पाहिजे, लेंथ पाहिजे, एक स्कोप जो असतो, आवाका जो आहे तो पाहिजे. नाहीतर आपणाला कशाही पद्धतीनं आपण डेव्हलप करायला गेलो तर ते चालणार नाही. जसं की आपण बाबा बिगिनिंग, मिडल, एंड असं कन्सिडर केलेलं आहे, तर काही ॲक्ट्सच्या थ्रू, सीनच्या थ्रू हे होणं अपेक्षित आहे. त्यामुळं इथं मॅग्निट्यूड जो आहे त्याला आपण प्रॉपर साईज किंवा लेंथ या अर्थानं घ्यायचं आहे. द प्रॉपर मॅग्निट्यूड इज कंप्राइज्ड. आता मॅग्निट्यूड ही कसली बनलेली आहे, कशाची? कंप्राइज्ड किंवा कन्सिस्ट ऑफ म्हणू शकतो आपण. विदिन सच लिमिट्स, अशा लिमिटमध्ये ही बनलेली असते मॅग्निट्यूड किंवा हा स्कोप थोडासा लिमिटेशनमध्ये पण येणं गरजेचं आहे. दॅट द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स. त्या ट्रॅजेडीमध्ये जे काही इव्हेंट्स घडत आहेत त्यांचा जो एक सिक्वेन्स आहे, जो क्रम आहे, विल ॲडमिट ऑफ अ चेंज फ्रॉम बॅड फॉर्च्यून टू गुड. या ट्रॅजेडीमध्ये बॅड फॉर्च्यून टू गुड फॉर्च्यून असं आपणाला चेंज पाहायला मिळेल, किंवा वाईस वर्सा म्हणजेच फ्रॉम गुड फॉर्च्यून टू बॅड, किंवा एखादं कॅरेक्टरचं फॉर्च्यून सुरुवातीला गुड आहे पण ते नंतर वर्स होत जातं, बॅड होत जातं, वर्स्ट होत जातं. म्हणजे हे इव्हेंटमध्ये किंवा इव्हेंटच्या सिक्वेन्समध्ये अशा पद्धतीचं चेंज होणं अपेक्षित आहे, त्याला लिमिटेशन दिलेलं आहे. देन ॲक्शन मस्ट बी लॉंग इनफ टू परमिट अँड ऑर्डरली डेव्हलपमेंट ऑफ द प्लॉट टू अ कटॅस्ट्रफी. मग आणि मग शेवटची जी काही कटॅस्ट्रफी, जे काही फायनल जे आहे कॉन्फ्लिक्ट जो आहे तिथपर्यंत डेव्हलप होत जाण्यासाठी आपणाला हा प्लॉट बऱ्यापैकी कसा असायला हवा, लॉंग असायला हवा. आपणाला एखादी पोएम किंवा शॉर्ट स्टोरी जशी आपण रीड करतो त्याच्या पद्धतीनं असून चालणार नाही. म्हणून म्हटलं सर्टन मॅग्निट्यूड, त्याचा एक स्कोप जे आहे, ते लिमिट आहे, ते ठरलेलं आहे. इट शुड नॉट बी टू लॉंग. आणि ते खूप जास्त पण असता कामा नये, कारण जेव्हा आपण ड्रामा, प्लेचा विचार करतो तेव्हा ते मॅक्सिमम किती असणार आहे, त्याला वेळ किती असणार आहे, तर तुम्हाला मॅक्सिमम 3 तासामध्ये ते कंप्लीट होणं अपेक्षित आहे. वर्षानुवर्ष किंवा महिन्यानुमहिने हा ड्रामा चालणं अपेक्षित नाही. म्हणजे तो खूप लांब पण असू नये. म्हणजे ॲक्शनचे लिमिटेशन जे आहे, इमिटेशन करत असताना या लिमिटेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. अशा पद्धतीनं या पार्टमध्ये जेव्हा आपण ट्रॅजेडीची कॉन्सेप्ट समजून घेतो तेव्हा ती अँड इमिटेशन ऑफ ॲक्शन या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. मग ती ॲक्शन जी आहे किंवा इमिटेशन ऑफ ॲक्शन जे आहे ते सिरियस पाहिजे, कंप्लीट आहे, ऑफ अ सर्टन मॅग्निट्यूड आहे, याला प्लॉट मिडल म्हणजे बिगिनिंग, मिडल, एंड या पद्धतीनं असणं गरजेचं आहे. आता प्रॉपर साईज आणि लेंथ असणं कितपत महत्त्वाचं आहे.
प्लॉट किंवा ट्रॅजेडी खूप टू लॉंग असता कामा नये. म्हणजे अशा पद्धतीनं ही ॲक्शन इमिटेट करत असताना डेफिनेशनमध्ये ज्या काही टर्म्स आलेल्या आहेत त्या पद्धतीनं आपण याचा विचार करू शकतो. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.